नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण दादासाहेब फाळके पुरस्कार 2023 महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सुरू करूया. प्रश्न क्रमांक पहिला, दादासाहेब फाळके पुरस्कार पहिल्यांदा कोणत्या वर्षामध्ये देण्यात आला? तर 1969ला हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. सर्वप्रथम हा पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर देविका राणी यांना हा सर्वप्रथम पुरस्कार देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 2, दादासाहेब फाळके पुरस्कार 2023 सोहळ्यात बेस्ट ॲक्टर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर आलिया भट यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तर गंगूबाई काठियावाडी या चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे. याचे दिग्दर्शक कोण होते? तर संजय लीला भन्साळी हे याचे दिग्दर्शक होते. प्रश्न क्रमांक 3, दादासाहेब फाळके पुरस्कार 2023 सोहळ्यात क्रिटिक्स बेस्ट ॲक्टर्स समीक्षक सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर वरुण धवन यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. यांना भेडिया या चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे. त्याचबरोबर या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण होते? तर अमर कौशिक हे या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. प्रश्न क्रमांक 4, दादासाहेब फाळके पुरस्कार 2023 सोहळ्यात क्रिटिक्स बेस्ट ॲक्टर्स समीक्षक सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर विद्या बालन यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. तर यांना कोणत्या चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे? तर जलसा या चित्रपटासाठी यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण होते? तर सुरेश त्रिवेणी हे या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. प्रश्न क्रमांक 5, दादासाहेब फाळके पुरस्कार 2023 सोहळ्यात बेस्ट ॲक्टर इन निगेटिव्ह रोल नकारात्मक भूमिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला भेटला आहे? तर सलमान दुलकर यांना हा पुरस्कार भेटलेला आहे. यांना चूप या चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 6, दादासाहेब फाळके पुरस्कार 2023च्या सोहळ्यात बेस्ट डायरेक्टर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार कोणाला भेटला आहे? तर आर बाल्की यांना हा पुरस्कार भेटलेला आहे. कोणत्या चित्रपटासाठी? तर चूप या चित्रपटासाठी मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 7, दादासाहेब फाळके पुरस्कार 2023 सोहळ्यात मोस्ट प्रॉमिसिंग ॲक्टर पुरस्कार कोणाला भेटला आहे? तर ऋषभ शेट्टी यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. कोणत्या चित्रपटासाठी? तर कांतारा या चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे. दिग्दर्शक कोण होते? तर ऋषभ शेट्टी हे या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. प्रश्न क्रमांक 8, दादासाहेब फाळके पुरस्कार 2023 सोहळ्यात मोस्ट वर्सायटल ॲक्टर सर्वात अष्टपैलू अभिनेता पुरस्कार कोणाला भेटलेला आहे? तर अनुपम खेर यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 9, दादासाहेब फाळके पुरस्कार 2023 सोहळ्यात बेस्ट ॲक्टर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर रणबीर कपूर यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. तर यांना ब्रह्मास्त्र भाग 1 शिवा या चित्रपटातील ॲक्टिंगसाठी हा पुरस्कार मिळालेला आहे. दिग्दर्शक कोण होते? तर अयान मुखर्जी हे या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. प्रश्न क्रमांक 10, दादासाहेब फाळके पुरस्कार 2023चे आयोजन कुठे व केव्हा करण्यात आले? तर मुंबई 20 फेब्रुवारी 2023ला आयोजन करण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक 11, वर्षभरातील सर्वोत्तम चित्रपट कोणता? तर RRR हा आहे. प्रश्न क्रमांक 12, 2022मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर आशा पारेख यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 13, 2021मधील दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला देण्यात आला? तर रजनीकांत यांना हा पुरस्कार 2021मध्ये देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 14, आशा पारेख यांना पद्मश्री पुरस्काराने किंवा सन्मानित करण्यात आले होते? तर 1992ला आणि आशा पारेख यांनाच दादासाहेब फाळके पुरस्कारही मिळालेला आहे.
प्रश्न क्रमांक 15. आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार कितव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये दिला होता? तर 68व्या दिला होता. प्रश्न क्रमांक 16. दादासाहेब फाळके पुरस्कार मिळवणाऱ्या आशा पारेख कितव्या महिला आहेत? तर 7व्या महिला आहेत. प्रश्न क्रमांक 17. चित्रपट जगातील सर्वोच्च पुरस्कार म्हणून कोणत्या पुरस्काराला ओळखले जाते? तर दादासाहेब फाळके पुरस्काराला ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 18. दादासाहेब फाळके पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महिला कोण आहेत? तर देविका राणी ह्या दादासाहेब फाळके पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या महिला आहेत. प्रश्न क्रमांक 19. कोणत्या मंत्रालयाद्वारे दादासाहेब फाळके पुरस्कार दिला जातो? तर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाद्वारे दादासाहेब फाळके पुरस्कार दिला जातो. प्रश्न क्रमांक 20. भारतीय चित्रपटाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर दादासाहेब फाळके यांना ओळखले जाते. तर दादासाहेब फाळके यांचे पूर्ण नाव काय आहे? तर धोंडीराज गोविंद फाळके असे यांचे पूर्ण नाव आहे. प्रश्न क्रमांक 21. दादासाहेब फाळके यांचा जन्म कुठे झाला होता? तर महाराष्ट्रामध्ये झाला होता. आणि कधी झाला होता? तर 30 एप्रिल 1870 नाशिक येथे झालेला आहे. प्रश्न क्रमांक 22. दादासाहेब फाळके पुरस्कार यांची स्थापना दादासाहेब फाळके यांच्या कितव्या जयंतीनिमित्त करण्यात आली होती? तर 100व्या जयंतीनिमित्त करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक 23. दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त व्यक्तीला काय दिले जाते? तर वरील सर्व दिले जाते. प्रश्न क्रमांक 24. मरणोत्तर दादासाहेब फाळके पुरस्कार पहिल्यांदा कोणाला देण्यात आला? तर पृथ्वीराज कपूर यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे 1971ला. प्रश्न क्रमांक 25. भारतातील पहिला मुक्का चित्रपट कोणता आहे? तर राजा हरिश्चंद्र हा भारतातील पहिला मुक्का चित्रपट आहे. निर्माते कोण आहेत? तर दादासाहेब फाळके हे या चित्रपटाचे निर्माता आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.